बाबा बाबा यो कसं भूत अगं भये यो भूत बघा काय अगं ग ए बाई आत्मापुराण घोंगडी आली मसा यात्रेला हा. जरूर या आणि घोंगडी घरात असणं गरजेचं आहे. बरोबर घोंगडी बरोबर तळी उचलायला लक्ष्मीला हळदीला आणि वापरायला अंतराला घोंगडी चांगली पडते. घोंगडी जरूर घ्यायला या मसा यात्रेला. या या नक्की या मित्रांनो न इथून घ्या तुम्ही. जय शिवराय मित्रांनो, राहुल पाटील या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो आज आम्ही चाललोय आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यात्रेला मसा यात्रेला. तर माझ्या जोडीला बघा आमची गँग आहे. तयारी काय बघ 1 2 3 4 5 जणी आहेत आणि मी एकटा आहे. तर निघतो आता घरातून. आपली गाडी पण तयारच आहे आता रस्त्यावर. अजून कोणी येणार होते पण ते काही कारणास्तव कॅन्सल झाली याला. मग आता आम्हीच चालल्या पुढं जाऊन येता बघता. ही बा ही आमची तर लई शायनिंग मारते सव्या. चला तर मग पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पुढच्या म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे CNG भरायला. जाता आता बोलू CNG भरून घ्यावा. एकदा CNG भरली वापस भरायची गरज नाही कारण खाली होती CNG डायरेक्ट. फक्त एकच कांडी होती शेवटची राहिली ते भरीत घेतले म्हणजे रस्त्यावर याने. हे बघा आमची गँग इथे थांबली बघा सावलीन. ऊन पण जाम लागतं तसा पण. मग आता इथं तर आवरा ऊन लागतं तर मशानकावर ऊन लागतं कोणाला माहिती. पण बघू आता चालले तर मजा करायलाच लागेल. नाही तर मग फायदा होणार नाही ना. आवरा लांब जायचा मग मुकात यायचा मुकात जायचा बरोबर नाही. आता नाश्ता पण केले थोडाफार आणि डायरेक्ट जेवायला तिकडे मशानच जायचा डायरेक्ट. चला तुम्ही पण माझ्या जोडीला ना व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही. चला मित्रांनो तुम्ही बघू शकता पुरं कवड्या घरात आले बा. या जास्तीत जास्त मशालात चालले बघा. टेम्पो भरून पण चालले पुरं टेम्पो चालले त्या पण भरून चालले म्हणजे मशालात चालले 100%. तुम्ही गावा येता जाऊन आले त्या पण कमेंटमध्ये सांगा नक्की. तर फायनली मित्रांनो आता आपण मशामध्ये पोहोचणारच आहे. अजून इथून 10-12 किलोमीटर आहे. सध्या आपण मुरबाडमध्ये. बॅनर बघा तुम्हाला दिसत असतील समोरच किती आहेत. नुसतं मसा यात्रेकरांचे सहर्ष स्वागत. मी बोलतो आवरे बॅनर लावले ना आवरे जर नाश्ता पण ठेवला तर ना तर अख्या मशावाल्यांना भेटला असता. त्यांचा पण पोट भरला असता आमचा पण पोट भरला असता. या बघा ना आवरे बॅनरच बॅनर आहेत. आवरे बॅनरची बाजू सगळ्यांना नाश्ता झाला असता. तर फायनली आपण मित्रांनो पोचलोय आता मशामध्ये. गर्दी तर आहे 100% आहे ना गर्दी. मग गर्दी आहे. हे बघा इकडे पोलीस बंदोबस्त भरपूर बसले ना. आपलं पोलीस बांधव आपलं सगळं बसले बा. ते आपण आहे समजा सगळं इकडं. त्यांची भरपूर मदत असते आपल्याला. पोलीस बांधव आहेत त्याच्यामध्ये होमगार्ड पण आहेत सगळे लोक आहेत. इकडे अग्निशमन दलाची पण गाडी लागली. समजा काही झाला तर लगेच या करायला बरा. सुरुवात इथूनच झालेली आहे. हे बघा सुरुवात इथूनच झालेली आहे जत्रेची. अजून तर भरपूर म्हणजे भरपूर पुढे आहे. बघा चष्मत कोणाला तावत तावत मिताली. हे बघा तव भारी भारी तव आहेत एकदम. या काय नंतर या काय बोलतो कढई 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 पण मोठ्या मोठ्या आहेत. पनीर बिनीर चालायला कारण काही कार्यक्रम असला तरी पण करायला भारी आहेत. आता यातली कोणती वस्तू घ्या तुम्ही 100ला 4 भेटतील. हे बघ त्यांना साऊंडच लावून ठेवले. बरेच वस्तू आहेत ना. 60 रुपयाचा शेल बघा यो बाबू बाबू 60 रुपये शेल. हा मेन या बघा बैलगाडा शर्यत. हे तर मेन पॉईंट कौरव भाजी. तर मग काय मूर्ती आहेत बघा. किती भारी भारी मूर्ती आहेत बघा. हो लय भारी आहेत. हे बघा मोबाईल चोरांना बोलतो अभ्यास करा.
मोबाईल सोडा, अभ्यास करा. पाटी फक्त 100 रुपये. पाटी फक्त 100 रुपये. 100 रुपयाला पाटी, 100 रुपयाला पाटी. या बघा मसा करून चालले बाया, मशावले चालल्या घरी. हे बघा मसा बाजारातली सर्वात मोठी म्हणजे सगळ्यात जास्त असणाऱ्या गोष्टी आहे बघा या गोधऱ्या चादऱ्या. दादा कसे आहे दादा? घोंगडी सिंगल घेतली तर 500ला आहे, ही 500ला, 900 900 घेतली तर 300 400 घेईन तसे आहे. हा का? घोंगडी ज्यादा आहे, 200 पासून घोंगडी आहे. 200 पासून घोंगडे ना. 200 300 400 500 घेईन तसे आहे. मोठी घेतली तर 900ला बसते. असं असं मित्रांनो, तुम्ही कधी आलात तर या दादाकडून घ्या. खरं आदमापुराहून घोंगडी आली मसा यात्रेला, हा. जरूर या. आणि घोंगडी घरात असणं गरजेचं आहे. बरोबर बरोबर. तळी उचलाय, लक्ष्मीला हळदीला आणि वापरायला अंतराला घोंगडी चांगली पडते. घोंगडी जरूर घ्यायला या मसा यात्रेला. या या नक्की या मित्रांनो, न इथून घ्या तुम्ही. युट्यूबला इथून या बघा चटे बिटे आहेत, गोधऱ्या चादऱ्या चांगले आहेत. या बघा येतानी बघा म्हणायचं मग कितीला आहे रे? 150 रुपये बोलते ना, कमी करून देते. सासूबाई येता का? किती रे? लास्ट बोल, लास्ट बोल. ग ग ग ग ग 100 रुपयाला बोलते. बोल 150 रुपये. सूप 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 घेता का? 150 रुपये दोरी. 101 टॅटू बनवून भेटू शकते तुम्हाला इथे मित्रांनो. बघा टॅटूवाले पण बसले, बरंच काम चालू आहे. हे बघा 101 टॅटू आहेत. दादा चटई कितीला आहे? चटई कितीला आहे? 200 रुपयाला. 150 ला बोलतो. किती मोठी पहिले त्या बघ. लयच बारीक आहे ना रे. नको राहू दे राहू दे. तर जाम महाग आहे, पण काही ठिकाणी तर बऱ्याच महाग आहेत. चपली बिपली तर 1 नंबर आहेत बायांच्या. तर मित्रांनो हा आहे मेन मसा यात्रेचा मेन नाका मसा. तर मित्रांनो गर्दी बघा गौरी आहे, तुम्ही बघू शकता. नुसतं गर्दीच गर्दी आहे बा, मोठ गर्दी बा. तरी आता एवढी दुपार आहे तरी एवढी गर्दी आहे. आज शनिवार आहे, म्हणजे शनिवारची रविवारची सुट्टी असतील. आज फुल येतील, फुल गर्दी होईल इकडं. शॅम्पू विम्पू पण निकाल आले तेव्हा. शॅम्पू आले निकाल, शॅम्पू. गर्दी बघा मित्रांनो गौरी. 3 तारखेला चालू झाली आहे मशा यात्रा. अजून पण गर्दी आवरी आहे. आजची तारीख आहे 10 तारीख. एवढी गर्दी अजून. बाबा बाबा यो कसा भूत. अगं भये यो भूत बघा का. अगं गे इंग्लिश भूत होते. इंग्लिश भूत, इंग्लिश भूत. अजून एक इंग्लिश भूत इकडे बसले बा. बाबा बाबा हे कमी त्याला यावत असेल गरम. हिचं मित्रांनो मेन असं आहे का गर्दी भरपूर असल्या कारणाने चोरी तर 100% होत असेल. म्हणून जरा चोरांपासून सावध राहा तुम्ही. गर्दी बघा ना, ज्या पण कानाकोपऱ्यात जाल तिथे गर्दीच गर्दी. म्हणून चोरांपासून तुम्ही सावध राहा मित्रांनो. हा आहे मित्रांनो मंदिराचा रस्ता आहे. आपण चालू मंदिरामध्ये.
बघू दर्शन भेटतोय का, गर्दी किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तर दर्शन घेऊ का नाही घेऊ, पण आले तर आपण मुख दर्शन तरी नक्की घेऊ. जर गर्दी जास्ती असतील तर, नाही तर मग दर्शन बघू. आता ब्लँकेट बघा किती भारी भारी आहेत. ब्लँकेट आहे, गोदऱ्या, चादऱ्या, सगळा भेटेल तुम्हाला इथे. मंदिराच्या रस्त्यावर स्पेशल मिठाई पण आहे बघा, तुम्ही बघू शकता. बऱ्याच मिठाई जरी संपल्या वाटतं लोकांच्या, कारण 3 तारखेला सुरुवात झाली, आजची 10 तारीख आहे, 7 दिवस झाले. मंदिरात चालले म्हणजे नारळ घ्यायलाच लागला आपल्याला. देवाला फोडायचंय नारळ, मसोबा देवाला आपल्या. कितीला आहे नारळ मिठा? नारळच पाहिजे आम्हाला. 30 रुपये. मंदिरात शेवटची गर्दी बघा मित्रांनो, गर्दी नुसती, पाय टेकायला जागा नाही. हा मंदिर, मेन मंदिर आहे आपल्या मसोबा देवाचा. आणि याच मसोबा देवाच्या नावाने ही जत्रा भरत असते दरवर्षी. तब्बल 15 दिवस ही जत्रा असते. 15 दिवस बोलता जाते 9 दिवस, पण 9 दिवस ते 15 दिवस तरी जाते. हे बघा, हा मंदिर आहे आपल्या मसोबा देवाचा. मसोबा देवाचं दर्शन नाही वाटतं भेटणार, म्हणून डायरेक्ट आपण खामलिंगेश्वरच्या इथे आले दर्शनाला मित्रांनो, कारण तिथे गर्दी भरपूर आहे. जय खामलिंगेश्वर. घे मी विरा व्हिडिओ विरा ये दबशील. थांबा एक. हा चालूच आहे. देऊ तुम्हाला देऊ का? आमच्या गावाली भेटली. मा बरे. अरे दीदी ही काय इथली चांगली जण आहेत ना. हा मंडप खास म्हणजे कोणी हरवला वगैरे तर इथून अनाउन्समेंट करतात का मंदिराजवळ या, तुमचा व्यक्ती इथे आहे म्हणून अनाउन्समेंट करतात. त्यासाठी खास आहे. मसोबा देवाचं मंदिर आपल्या. तर फायनली मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे. कंशे पण गलिंजा नुसती गर्दीच गर्दी. भाऊ यो बावरा दोना बावरा यो बघ बावरा कसा पाय मला बावरा. मंगळसूत्र लले मजा केले. मित्रांनो व्हिडिओ बघून तुम्हाला समजलंच असेल तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी यात्रा या मशालच्या यात्रेला का बोलतात. जिथे जाशील तिथे गर्दीच गर्दी, जिथे जाशील तिथे ते खेळणंच खेळणं. हे बघा कवरी गर्दी बघा ना, कवरी गर्दी बघा, गर्दीच गर्दी ना. हे बघा अरे तुम्हाला काय घ्यायचे, काय घेतले आता? या बा काय घेतले बघून आता करा डोका चालू जा. घेतले कॅरम नाही या केला बघू आता. मासा चालला घरी.
गौऱ्या गोदऱ्या चालेल, गौऱ्या चादऱ्या चालेल, तुम्ही बघू शकता मित्रांनो. नामीनी अजून काहीच घेतलं नाही, नुसतं या बायांचा टाइमपास चालू आहे आमच्या. प्रत्येक एक दुकान जोडीत नाही, एक पण दुकान जोडीत नाही, सगळ्या दुकानात जाता या बाया. हे बघा मसा चालले बघा, तो गोदऱ्या चादऱ्या बघा गौऱ्या. भाऊ बिजल इथेच आलं पेन, इथे प्लेटी वाट्या कवरा सगळं आहे बघा. इतकं सफेद 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 रास आहेत, इथे येऊन घेऊन जा. बुटा कशी अडकवल्या बाई वरती. अगं बाई असं वाटतं एक एक वारावना सरळ घरी निघावा धावत धावत. बाबा ये घरेल ये घरेल, यो मोठू पातलू यो मोठू पातलू. अगं बाई काय आहे याबा? जाऊ का नको? जाम कर दिए. मोबाईल सेटिंग, सेल सेटिंग इत्यादी पाकिटावर यांच्यापासून सावध राहा. रस्त्याच्यामध्ये जे गर्दी करून स्टॉल लावले ते गर्दी कमी करा. किती रुपयाला आहे? 200 रुपये जोडी. 200 रुपये जोडी. 150 जोड़ी आएगा, 200 का वो आएगा. 200 ला ही मोठी नाही, ये 150 ला जोडी. अरे का तू त्यालाही टाकलीस का? काय घेत नाही तू? घे ना, ये मी देते ये. इकडे पानं नुसतं पानच पानं. ही बा कवरी मोठी हो रे बा, ही बा कवरी मोठी हो रे बा. आवरी पाण्यातच होरी या जायच्या त्या जायला झाली. ये नाही नाही देख ना वल्ले ना मत बोलिए. तर मित्रांनो आतापर्यंत आम्ही भरपूर खरेदी केले. कुठे गेले? हे ब्लँकेट घेतलं. आपले ब्लँकेट कुठे आहे का? आपले ब्लँकेट कुठे आहेत? हे बघा हे बघ, हे ब्लँकेट घेतले, ही चट्टई घेतली. या इथं खाय फक्त खायसाठी आले. या तिकडे एक ब्लँकेट घेतले विराने आमच्या. दाखव विरा कुठे ब्लँकेट आपला. हे बघ लय खरेदी केली आतापर्यंत. आमच्या हिने रिंकू मॅडमनी पण घेतले एक. रिंकू मॅडम अजून पण अजून त्यांचा पोट नाही भरेला बायांचा, म्हणून अजून काहीतरी काही घेतात मला असं वाटतं. हे बघ पार 4 वाजून गेलं, 4:30 वाजलं, पण अजून काही जेवलो नाही. कसा करायचा कोणाला माहित बाबा. तर फायनली मित्रांनो आमचा बाजार भरलेला आहे आणि घेऊन चालू आहे बघा. या हाताने हे ते कुठे गेले दोघी? हे बघ बारके. आणि हे बघा यावर घेतले, अजून घ्यायचं बाकी आहे पुरं. पण अजून बायांचं काही काम कमी होईने, चालूच असतं त्या बायांचं घे ना. मग अजून बराच घ्यायचंय. चला मग अजून काही खाल्लं नाही, जेवलो नाही अजून. आम्ही जेवलो पण नाही. केव्हा जेवतील कोणाला माहिती. काजू बदाम पिस्ता बिस्ता सगळा भेटेल इथे. कोणला कधी घ्यायचा ते घ्या. काजू बदाम पिस्ता अंजीर बिंजीर सगळाच अंजीर. चला मी दिल्या ना तुझ्या. ही माझी शाव्या बघा, ही मीरा, ही प्रिन्सी, ही मितालीने काय घेतले? औषध घेतले. सासूबाई पोयता आहे ते पाराल. हे आपलं काम बघा, खत्री काम आहे. गर्दी बघा गर्दी बघा गर्दी बघा. अजून गर्दी यायची बरीच बाकी. अजून जाम गर्दी यायची बाकी आहे. रविवार आहे ना उद्या, मग अजून गर्दी भरपूर येईल.
तर मित्रांनो 5:15 वाजता आम्ही जेवायला निघले. आता जेवासाठी थांबले बघा. हे बघा इकडे गेले बघा. मस्त जेवणाला ठिकाण भेटले, चांगली जागा भेटली. तर तिकच चालल्या. कारण आम्ही दुपारचं जेवण जेवलोच नाही. जेवण आणून आम्ही जेवलो नाही. मग आता जेवण पण करून घेतो आणि मग नंतर व्हिडिओचा एंड करतोय. तर सध्या चला आम्ही जेवतो आता पहिले. हे बघा ही आमची लोक पोचली पण बघ जेवासाठी. बघ तिकडे बघ. ही बघा मस्त जागा. इथं ऑलरेडी लोक जेवून गेलेली आहेत. माशावालीच जेवल्या नाही या खरा आहे. हे बघा हे इथं जेवायला बसले. तर ही बा माझ्या बाईचं पाय दुखायला लागला. आता गाडीन बसून नाही, गाडीन भाजी डबा ठेवलेला ना, तर त्या पण गरम झाले. ही कांची भाजी मिळाली. शापूची भाजी आणि वांग्याचा भरीत आहे का भरतो काही त्यात समजा नाही. चला तर या तुम्ही पण जेवायला. आम्ही जेवतो. तर फायनली मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे म्हशाच्या यात्रेवरून. गर्दी तर भन्नाट आहे. आज शनिवार आहे आणि उद्या तर रविवार आहे. म्हणजे याच्यापेक्षा जास्त राहील उद्या. तर तुम्हाला जर यायचं असेल तर लवकरच या, जेणेकरून गर्दी थोडी कमी भेटेल. जास्त लेट आलंय ना तर तुम्ही म्हणजे गर्दीमध्ये कुठं गायब व्हायचं काही समजणार नाही. तर चला मित्रांनो इथंच माझ्या व्हिडिओचा पण एंड करतोय. आता टाइम पण भरपूर झाले. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल माझ्या सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो. चला तर बाय बाय मित्रांनो. जय शिवराय, जय एकविरा.